NMMS परीक्षा 21 डिसेंबर 2022ची ही प्रश्नपत्रिका आहे। शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट मधील आपण या व्हिडिओमध्ये गणिताची 20 उदाहरणे पाहणार आहोत। 71 पासून गणिताची उदाहरणे सुरू होतात। यातलं 71 म्हणजे पहिलं उदाहरण आहे गणिताचं। सोबतच्या आकृतीत रेषा L आणि M या रेषा आहेत आणि N ही छेदिका आहे। तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून आंतरवितक्रम कोणांच्या मापांचे गुणोत्तर किती। आता इथं रेषा समांतर नाहीयेत, त्यामुळे आंतरवितक्रम कोण एकरूप असणार नाहीत। आता आपण याच्या विरुद्ध कोणावरून काढलं तर वेगळं उत्तर येतंय। रेषीय जोडीवरून काढलं तर बघा हा 70 आहे, म्हणजे हा रेषीय जोडीतला हा कोण 110 अंशाचा असणार आहे आणि हा 100 आहे, म्हणजे रेषीय जोडीतला, कारण दोघांची बेरीज 180 असणार आहे आणि हा 80 येणार आहे, हा 80 येणार आहे। मग आपण पाहिलं तर बघा याचं उत्तर 80/11 आपण घेतलं, 80/110 असं घेतलं तर 8/11 हे उत्तर आपले येणार आहे, पर्याय क्रमांक 1। आणि जर आपण विरुद्ध कोणावरून जर हे घेतलं तर हा 70 आहे, याचा विरुद्ध कोण हा 70 येणार आहे, 70 अंश। हा 100 आहे, याचा विरुद्ध कोण 100 अंश येणार आहे आणि मग गुणोत्तर येणार 70/100 आणि म्हणून 7/10। मग हा पर्याय नाही, म्हणून आपण हा पर्याय, थोडंसं हे उदाहरण चुकीचं येतंय। पुढचं उदाहरण आपण बघूया। सोबतच्या आकृतीत जी हा त्रिकोण ABCचा गुरुत्वमध्य असून AG बरोबर 7√3 AG ही अंतर आहे। जी हा गुरुत्वमध्य आहे, आपल्याला माहित आहे गुरुत्वमध्य हा मध्य गेला 2:1 या प्रमाणात विभागतो। आता या उदाहरणामध्ये हे माप किती आहे हे बघायला सुद्धा आपल्याला काय गरज पडत नाही। इथं काय विचारले, PG म्हणजे हे अंतर 1 भाग आहे आणि AP म्हणजे हे अंतर पूर्ण, AP हे 2 आणि हे 1 3 भाग आहे, म्हणजे ह्याचं गुणोत्तर किती येतंय 1/3 येतंय। याचं गुणोत्तर किती येतंय 1/3 येतंय। 73व्या उदाहरणात चौकोन ABCD मध्ये AC बरोबर 3√2 आणि BD² बरोबर 18 असेल तर चौकोन ABCD हा कोणत्या प्रकारचा चौकोन असेल। आपण लगेच आकृती तयार करायची। चौकोन ABCD, AC बरोबर म्हणजे हा कर्ण बघा, हा कर्ण किती आहे 3√2 सेमी आहे आणि हा BD वर्ग बरोबर, BDचा वर्ग बरोबर 18 आहे, BD बरोबर √18। आता √18 म्हणजेच काय येणार आहे तर 9 गुणिले 2 बरोबर 9चं वर्गमूळ निघते आपल्याला 3√2, BD बरोबर 3√2, म्हणजे AC पण 3√2 आहे आणि BD पण 3√2 आहे, म्हणजे कर्ण समान आले, कर्ण एकरूप आले आणि कर्ण एकरूप असलेला चौकोनाचा प्रकार म्हणजे चौरस आणि आयत। तर आता ही दोन्ही नावं इथं दिसत नाहीत, पण काटकोन चौकोन, आयतालाच आपण काटकोन चौकोन असे म्हणतो, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4। 74वा प्रश्न आहे। सोबतच्या आकृतीत त्रिकोण DCH व त्रिकोण DCF हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखी कोणती बाब आवश्यक आहे। दोन त्रिकोण आहेत, एक एकरूप घटक आपल्याला दिसतोय, दुसरा एकरूप घटक आहे तो म्हणजे लपलेला, म्हणजे त्याची बाजू आहे, कॉमन साइड आहे, ही दोन्ही बाजूला सामायिक बाजू आहे। आता कसोटी सांगितल्या कोबा, आपण हा कोण घेतला तर कोबाको होतोय, हा कोण आपल्याला पाहिजे, हा कोण आणि हा कोण एकरूप आला पाहिजे, म्हणजेच कोबा कसोटीनुसार एकरूप येतात, म्हणजे कोण H एकरूप कोण F आला पाहिजे, म्हणजेच DHC एकरूप DFC आला पाहिजे, म्हणजे हे दोन कोण एकरूप आले पाहिजे, पर्याय क्रमांक 1। 75 उदाहरण आहे। एका दलालामार्फत सतीशने 24,50,000 रुपये किमतीचा फ्लॅट प्रशांतला विकला। दलालाने दोघांकडून मिळून 98,000 दलाली घेतली,
तर दलालीचा शेकडा दर किती? आता दलाली कशी काढतो आपण? तर दलाली या फ्लॅटच्या किमतीवर शेकडा दराने गुंततो आणि मग दलाली काढतो. तर आपल्याला ह्यात दलाली माहिती आहे, दोघांच्याकडून 98,000 म्हणजे प्रत्येकाकडून 49,000 त्याला दलाली मिळाल्या. मग आता दर काढताना दलाली आपण 49,000 घेणार. फ्लॅटची किंमत 24,50,000 गुणिले शेकडा दर म्हणजे दर भागिले 100. आता 2 शून्य आपण कॅन्सल केल्या. इकडं 24,500 गुणिलेत, इकडं भागिले केले. इथं बघा त्यावेळी दर मिळणार आहे आपल्याला. 2 शून्याला 2 शून्य गेले. 245 एक्के 245 आणि 245 दोन्ही 490. दर बरोबर 2%. दर काय येणार आपल्याला? 2% येणार. आता पुढचं उदाहरण आहे, खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे? अपरिमेय संख्या आपण जी आवर्ती दशांश रूपात मांडता येत नाही किंवा पूर्ण वर्ग संख्या नसते, पूर्ण घन संख्या नसते. आता इथं बघा 4/5 p/q स्वरूपात आपण मांडलेली आहे. ही परिमेय आहे. 23/99 ही परिमेय संख्या आहे. 8 क्यूब रूट ऑफ 8 म्हणजेच काय? 8चे घनमूळ 2 निघतंय. ही परिमेय संख्या आहे. रूट 5चं वर्गमूळ निघत नाही आपल्याला आणि म्हणजे पूर्ण संख्या नसते, नैसर्गिक संख्या नसते आणि म्हणून रूट 5 ही अपरिमेय संख्या आहे. पुढचं उदाहरण आहे 77. 100.1चा वर्ग. आता हा वर्ग करत असताना तुम्ही गुणाकार पद्धतीनं केला तरी चालेल किंवा a अधिक b कंसाचा वर्ग या पद्धतीनं केला तरी चालेल. त्याचं उत्तर येतंय 10,020.01. पुढं 78वं उदाहरण आहे, चलनाचं उदाहरण आहे. f प्रपोर्शनल टू 1/d². म्हणजे हे व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो आणि त्याच्यानुसार fd वर्ग बरोबर fdचा वर्ग. आता d बरोबर 4 आहे. d बरोबर 4चा वर्ग 16 गुणिले f16 आहे बरोबर d बरोबर 1.6 आहे. 1.6चा वर्ग गुणिले f आपल्याला काढायचं आहे. आता सोपं बघा, 1.6चा वर्ग आहे म्हणजे 2 वेळा गुणाकार. f इथंच ठेवायचं आणि हे d² जे आहे ते इकडं आणायचं. म्हणजेच काय येणार? 16 गुणिले 16 भागिले 1.6चा वर्ग म्हणजे 1.6 गुणिले 1.6. इकडं फक्त f राहणार आहे आपलं. आता इथं भागाकार चुकू नये म्हणून मी काय करते, वरती 1 शून्य देते, खाली 16 करते, गुणिले वरती 1 शून्य देते, गुणिले 16. दशांश तर काढून टाकलं. 16 एक्के 16, 16 एक्के 16, 10 झाले. 10 गुणिले 10, 10 100. पर्याय क्रमांक 1. व्यस्त चलनामध्ये गुणाकार सारखा असतो. व्यस्त चलनामध्ये गुणाकार सारखा असतो. एकच लक्षात ठेवायचं, समचलनामध्ये x भागिले y बरोबर x भागिले y लिहायचं. हे व्यस्त चलन आहे पण इथं d वर्ग आहे म्हणजे fd वर्ग बरोबर fd वर्ग म्हणजे xy बरोबर xy गुणाकार समान असतो. 79 उदाहरण आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 9.1 सेमी आहे. जिवेची लांबी 16.8 आहे. तर जिवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती? या प्रकारचं वर्तुळाचं उदाहरण आलं की पहिल्यांदा आकृती, भौमितिक उदाहरण आले की पहिल्यांदा आकृती काढायची. आकृतीत आपण जिवा AB काढलेले आहे. जिवा ABची लांबी 16.8 सेमी दिलेला आहे. मग जिवा AB वर्तुळ केंद्रापासूनचा हा लंब जिवेला दुभागतो. हे अंतर येणार 8.4 सेमी. आता इथं बघा आपल्याला OM काढायचं आहे. पायथागोरसनुसार 9.1चा वर्ग वजा 8.4चा वर्ग करायचा. आता इथं पॉईंटचं मध्ये घ्यायचंच नाही आपण. 91चा वर्ग 8,281 वजा
8.4चा वर्ग येतोय 7056. याची वजाबाकी आपण केली तर 11तनं 6 गेले 5, हातचा देऊन टाकला. 8तनं 6 गेले 2, 2 2, 1. आता 1225 हा कोणाचा वर्ग आहे तर 35चा वर्ग आहे आणि म्हणून उत्तर येणार 3.5. 80 उदाहरण आहे. एका वृत्तचित्ती आकाराच्या टाकीचा व्यास 1.75 मीटर व उंची 3.2 मीटर असेल तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल. आता किती लिटर पाणी मावेल म्हणजेच या वृत्तचित्तीचं घनफळ काढलं पाहिजे आणि वृत्तचित्तीचं घनफळ बरोबर πr² h. आता वृत्तचित्तीचं घनफळ किती आहे πr² h. इथं आपल्याला व्यास किती दिलेला आहे बघा, तर व्यास 1.75 मीटर दिलेला आहे. तर 1.75 मीटरचं आपण 175 सेंटीमीटर केलं, त्रिज्या निघाली 87.5 सेंटीमीटर. उंची दिलेली आहे 3.2 मीटर इथं, तर 3.2 मीटरचं 320 सेंटीमीटर करून घेतलं. सूत्र आपलं आहे घनफळ बरोबर πr² h. पायची किंमत आपण 22/7 घेतली गुणिले 87.5 गुणिले 87.5 गुणिले h किती 320. r² त्याच्याऐवजी आपण 87.5चा वर्ग तर 2 वेळा गुणाकार मांडलेला आहे. आता हा गुणाकार आपण केला आणि 7नं आपण जर याला भागलं तर आपल्याला त्याचं उत्तर हे एवढे येते बघा, 77 लाख येते. 77 लाख घन सेमी. आता घन सेमी पण उत्तर विचारले लिटरमध्ये विचारले. उत्तर विचारले लिटरमध्ये. घन सेंटीमीटरचं लिटर करताना 1000नं भागायचं म्हणजे 3 शून्य कमी करायच्या. 3 शून्य कमी करायच्या म्हणजे 7700 लिटर. पुढचं उदाहरण आहे. समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी. समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 30 सेंटीमीटर व क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाची परिमिती किती. आता कर्णाची लांबी, एका कर्णाची लांबी 30 सेमी आहे आणि क्षेत्रफळ 240 चौरस सेमी आहे. आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजे कर्णांचा गुणाकार. आता किमती घालूया आपण. क्षेत्रफळ दिले आपल्याला 240 चौसेमी, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार, एक कर्ण 30 सेंटीमीटर दिलाय गुणिले दुसरा कर्ण गुणिले दुसरा कर्ण. आता इथं काय करूया आपण, 240 2 छेदामध्ये भागिले तिकडून गुणिले केले, 30 गुणिले तिकडून भागिले केले. इथं भाग तोडला तरी चालतंय, काय हरकत नाही. बरोबर दुसरा कर्ण. दुसरा कर्ण भाग तोडताना आपण बघा 3 एके 3, 3 8 24, 8 दुनी 16. 16 काय आलं दुसरा कर्ण. दुसरा कर्ण किती आला 16 आला. आता एक कर्ण ह्याचा 30 आहे. हा पूर्ण कर्ण किती आहे 30 आहे पूर्ण कर्ण. मग त्यातली निम्मी बाजू ही किती येणार आहे 15. आता दुसरा कर्ण 16 आहे. पूर्ण किती आहे 16 आहे म्हणजे हे 8 आणि हे 8 येणार. इथं हे 15 आणि ते 15, 30, 8 आणि 8 16 झालं. आता आपल्याला पायथ्या दुसरा कर्ण आपल्याला आला 16 म्हणून 8 8 झालं. आता इथं त्रिकोण आपण नाव दिलं ABCD, इथं O म्हणलं. त्रिकोण AOB
हा काटकोन त्रिकोण असतो, कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणून आपण इथं काटकोन आता पायथागोरस हे काटकोन त्रिकोणाला AOD पायथागोरसच्या त्रिकुटानुसार 8, 15 आणि हे किती येणार आहे 17 सेमी. हे किती येणार 17 येणार. आता याच्या पुढे बघा आपल्याला त्याचं काय काढायचं आहे, तर त्या चौकोनाची परिमिती किती. आता 17 समभुज चौकोन आहे, सगळ्या बाजू 17 17 असणार आहेत आणि समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 17 17 चौक 68 सेमी. 17 चौक 68 सेमी. पुढचं उदाहरण आहे 6वे मूळ आहे इथं 19,683 चा वर्गाचे 6वे मूळ काढायचे आहे. पण हेच आपण मांडत असताना कसं मांडणार बघा, 19,683 चा वर्ग हा वर्ग आहे गुणिले 6वे मूळ म्हणजे गुणिले 1/6. भाग तोडायचा 2 1 2 2 त्रिक 6 म्हणजे 19,683 चा 1/3 घात म्हणजे तिसरे मूळ. आता म्हणजेच घनमूळ काढायचं आहे. आता ह्याचं घनमूळ काढत असताना आपल्याला माहिती आहे की ह्याच्या जवळची घनसंख्या कुठली, 30चा घन 27,000 आणि 20चा घन 8,000 म्हणजे ह्या दोघांच्या मधली ही संख्या आहे. आता एकक स्थानी 3 आहे, एकक स्थानी 3 आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकक घनमूळ त्याचं काढत असताना त्याच्या एकक स्थानी किती असलं पाहिजे 7. एकक स्थानी 7 असेल तर त्याचा घन करताना त्याच्या एकक स्थानी 3 असणार आहे. उदाहरणार्थ बघा 7चा घन 343 म्हणजे एकक स्थानी कुठलं काय आहे 3. मग इथं एकक स्थानी 3 आहे म्हणजे ह्याचं घनमूळ काढताना घनमुळाच्या एकक स्थानी काय असणार आहे 7. मग 20 ते 30च्या मध्ये एकक स्थानी 7 असलेला कोण आहे 27. कोण असणार आहे 27. आता पुढचं जे उदाहरण आहे ते बघा, बहुपदीचा आपण अवयव काढायचे आणि त्या अवयवानुसार अवयव कॅन्सल करून आपण ही उदाहरणं सोडवायचं आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या नमुन्याचे उदाहरण हे एक असतेच. आता सोडवूया आपण. 4 बहुपदे आहेत बघा. पहिल्यातनं कॉमन 2 काढूया आपण. आधी 2 कॉमन काढलं, x वर्ग वजा 2 कॉमन काढलं 2 गुणिले 16 16 2 32 म्हणजे 16. आता ह्याचेच अवयव बघा पुढं कसे येतात, तर 2 वर्गांची वजाबाकी आहे. 2 गुणिले 2 वर्गांची वजाबाकी. हा कोणाचा वर्ग आहे एक्सचा, हा कोणाचा वर्ग आहे 4चा आहे. मग 2 वर्गांच्या वजाबाकीचे अवयव ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय आहे ए अधिक बी आणि ए वजा बी. तसं एक्स अधिक 4 आणि एक्स वजा 4 येणार आहे. आता अंशाचे अवयव झाले. आता छेदाचे अवयव पडताना बघा एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 आहे. वजा 20चे अवयव पाडायचे. तिसऱ्याचं चिन्ह वजा असल्यावर दोघांचा गुणाकार 20 आला पाहिजे आणि वजाबाकी इथं काय आहे 1 आहे. इथं 1 आहे म्हणजे गुणाकार 20 आला पाहिजे आणि वजाबाकी 1 आली पाहिजे. असं कोण आहे तर 5 चौक 20. आता 5तनं 4 गेले 1 राहिले. आता हे 2 अवयव आपल्याला मिळाले. ह्या वजा चिन्ह असल्यावर दोघांच्या 2 अवयवाची चिन्ह वेगवेगळे असतात. हा मोठा जो अवयव आहे त्याला मधल्याचं चिन्ह द्यायचं म्हणजे हे अधिक आणि वेगळं चिन्ह वजा. डायरेक्ट अवयव मांडायचे. एक्स अधिक 5 आणि एक्स वजा 4. एक्स अधिक 5 आणि एक्स वजा 4. लगेच एक अवयव कॅन्सल झाला. गुणिले आता अंशातले अवयव बघा. अंशात कोण आहे एक्स वर्ग अधिक 2x वजा 15. आपल्याला वजा 15चे अवयव पाडायचे. वजा 15चे अवयव पाडत असताना तिसऱ्याचं चिन्ह वजा असल्यावर
दोघांचा गुणाकार आणि दोघांची वजाबाकी. दोघांचा गुणाकार 15 आला पाहिजे आणि वजाबाकी 2 आली पाहिजे. 5 त्रिक 15, 5 3 गेले 2. तिसऱ्याचं चिन्ह वजा असल्यावर ह्या दोघांची चिन्ह वेगवेगळे असतात. ह्यातला हा जो मोठा आहे त्याला हे मधल्याचं चिन्ह म्हणजे अधिक आणि वजा. डायरेक्ट अवयव लिहायचं. x अधिक 5 आणि x वजा 3. आता पुढं शेवटचं राहिले वजा 12. वजा 12चे अवयव पाडत असताना बघा वजा चिन्ह आहे तिसऱ्याचं. दोघांचा गुणाकार 12 आला पाहिजे आणि वजाबाकी 1 आली पाहिजे. इथं 1 आहे. असं कोण आहे तर 4 त्रिकोण 12, 4 3 गेले 1. वजा असल्यावर तिसऱ्याचं चिन्ह वजा असल्यावर या दोघांची चिन्ह वेगवेगळी. ह्या मोठ्याला मधल्याचं चिन्ह अधिक येणार आहे आणि हे वजा. काय येणार मग अवयव x अधिक 4 आणि x वजा 3 येणार. समान अवयव कॅन्सल करूया. x अधिक 5 ला x अधिक 5 गेले. x अधिक 4 ला x अधिक 4 गेले. शिल्लक कोण राहिलं फक्त 2. शिल्लक कोण राहिलेलं आहे फक्त 2. पर्याय क्रमांक 1. आता बहुपदीचा भागाकार आहे. बहुपदीचा भागाकार आपण करत असताना आपण सोपी पद्धत संश्लेषक भागाकाराची वापरायची म्हणजे उदाहरणं चुकतच नाही आपलं. आता संश्लेषक भागाकार आपण करत असताना बघा बहुपदी उतरत्या क्रमानं आहे का बघायची. घातांकाच्या 3 घातांक 2 घातांक इथला 1 घातांक इथला 0 घातांक उतरत्या क्रमानं आहे. त्याची आपण सहगुणक रूपात मांडणी करायची. इथला सहगुणक x घन आहे नुसतं म्हणजे सहगुणक किती आहे 1. इथला सहगुणक वजा 4 अधिक 6 पुढचा इथला वजा 1. अधिक चिन्ह नाही लिहिलं तर चालते. या पद्धतीनं मांडणी केल्यानंतर कुणी भागायचं आहे x वजा 1 न भागायचं आहे म्हणजे x बरोबर वजा 1 अधिक 1 होते 1 न. 1शी 1 1 गुणिले 1 1 बघा इथं 1शी 1 लिहायचं. परत 1 गुणिले 1 1. आता वजा 4 आणि अधिक 1 मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह वजा 3. 3 1 3 पण वजा गुणिले अधिक वजा. आता अधिक 6 आणि वजा 3 मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह 3. पुढं 3 1 3 वजा 1 आणि अधिक 3 मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह 2. शेवटचं जे आहे ती बाकी असते. शेवटचं जे असते ते काय आहे बाकी आहे. इथं बघा मग आपल्याला बाकी 2 मिळालेली आहे. आता आपण भागाकार शोधत असताना आपल्याला काय शोधायचं आहे भागाकार. भागाकार शोधत असताना आपण किती घर आहेत 1 2 3 मग 3 घरं बघा 3 घर आहेत. पहिलं घर जे इथं आहे तिथं x वर्ग 3 घर आहेत मग 3 पेक्षा 1 न कमी 2 घातांकाला वजा 3x आणि अधिक 3 म्हणजे भागाकार किती येणार x वर्ग वजा 3x अधिक 3 आणि बाकी किती आली 2. बाकी किती आली 2. पर्याय क्रमांक 4. आता पुढचं उदाहरण आहे 2 संख्यांचे गुणोत्तर 5/6 आहे. 8 वजा केले असता गुणोत्तर 4/5 येते तर त्या संख्यापैकी मोठी संख्या कोणती. सोप्या पद्धतीने आपण जायचं. गुणोत्तर 5/6 आहे म्हणजे एक संख्या छोटी संख्या बनायचं किंवा लहान संख्या. छोटी संख्या गुणोत्तर किती आहे 5/6. छोटी संख्या 5x. मोठी संख्या 6x. मोठी संख्या कुठली 6x. आता या प्रत्येकातनं 8 वजा केले वजा 8 वजा 8 तर त्याचं गुणोत्तर किती येते 4/5. मग याचं गुणोत्तर मांड्या 5x वजा 8 छेद 6x वजा 8 बरोबर गुणोत्तर 4/5 म्हणजे 4/5. आता तिरका गुणाकार करूया. 5 25x वजा 5 40 बरोबर 4 24x वजा 4 32.
आता लहान एक्स मोठ्या एक्सकडे आणूया. 25x हे वजा होणार इकडे आल्यावर 24x. 25x वजा 24x 1x राहिले बरोबर वजा 32 आणि हे वजा 40 इकडे आणल्यावर अधिक झाले. 1 वजा आणि 1 अधिक असल्यावर मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह. x बरोबर 8. x बरोबर किती आलं 8. तर आता त्यांनी विचारले कुठलं मोठी संख्या. मोठी संख्या ही आहे. इथे x ची किंमत काय घालायची 8 घालायची. आता 6 गुणिले 8 वजा 8 6 8 48 वजा 8 x ची किंमत 8 आली. आता मोठी संख्या आपली 6x आहे आणि म्हणून 6 गुणिले 8 8 6 48. मोठी संख्या कुठली 8 6 48. बघा एका शाळेने गणित प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या प्रकल्पाची संख्या दिली आहे तर त्या सामग्रीचा मध्य काढा. आता मध्य काढताना बघा सामग्री दिलेली आहे त्याचा मध्य काढताना सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या. आता सर्व प्राप्तांकाची आपण बेरीज केली तर ते बेरीज 55 येते. म्हणजे 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 1 अधिक 2 असं करत गेलं बेरीज 55 येत्या. आणि एकूण प्राप्तांक किती आहेत तर 20 आहेत. एकूण प्राप्तांक किती आहेत 20. आता हे जर आपण सोडवलं तर 2.75 55ला आपण 20 न भागायचं म्हणजे 2.75 मध्ये येतोय. पुढे बघा लहानात लहान अशी संख्या शोधा की त्यामध्ये 5 मिळवले तर त्या संख्येला 12 15 18 या संख्यांनी निशेष भाग जाईल. उदाहरण 2 पद्धतीने आपल्याला हे सोडवायला येईल. एक तर सोपी पद्धत म्हणजे काहीही विचार न करता आपण पर्यायखंड जायचं. आता लहानात लहान अशी संख्या शोधायची. ह्या 4 पैकी ती संख्या येणार आहे लहानात लहान. मग आता यातली सगळ्यात लहान कुठली आहे आपण बघूया. 175 लहानाखंड आपण जाऊ 175. तर त्या संख्येमध्ये 5 मिळवले म्हणजे 175 मध्ये 5 मिळवले 180 झाले. 180ला 12 ने भाग जातोय का बघूया आपण. 12 एके 12 6 उरले 12 पंचे 60 भाग गेला. तर 12 ने भागल्यावर 15 आलं म्हणजे 15 नेही भाग जातोय. 18 नेही भाग जातोय 18 10 180 म्हणजे ही पर्याय आपण घेतला तर तिघांनीही भाग जातो. नाही झाला हा पर्याय तर हे चेक करायचं. म्हणजे लहानात लहान संख्येकडून चेक करत जायचं. उत्तराकडून गेल्यानंतर आपल्याला हे सहज सोपं होतंय. याच्या व्यतिरिक्त जर सोडवायचं असेल तर 12 15 18 यांचा लसावी 180 येतोय आणि मग 5 मिळवले असता भाग जातोय मग 180ला भाग जातोय मग 180तनं 5 वजा केल्यावर 175 तसंही येते. लसावी पद्धतीनेही सोडवायला येते. याच्या पुढे उदाहरण आहे की त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ काढा. आता इथं 13 आहे इथं 5 आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसचं त्रिकूट ही पाठच पाहिजेत सगळ्यांची. 5 12 13 त्रिकूट आहे म्हणून ही बाजू किती आली AP 12 आलं. आता 12 आपलं हे जे आहे पुढचं त्रिकूट बघा 12 16 आणि 20 आलं. मग आता त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ ही पूर्ण बाजू BC किती झाली 16 आणि 5 21 झाली ही पूर्ण बाजू. मग त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले हा पाया किती आहे 21 गुणिले ही उंची लंब उंची आहे 12 बेस आहे 12 21 गुणिले 6 21 सक्क 126 चौरस एकक. आता याच्यानंतर आपल्याला पुढचं उदाहरण जे दिलेलं आहे ते चक्रवाढ व्याजावर आधारित आहे आणि चक्रवाढ व्याजावरचं जे उदाहरण आहे सोडवण्यासाठी आपल्याला काय काय आहे बघा. दर साल दर सेकडा 12.5 दराने 51,200 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता इथं आपण किमती बघितल्यानंतर सूत्र लिहायचं.
सूत्र काय येणार आहे आपलं? ए बरोबर पी कंसात 1 अधिक r छेद 100 कंसाचा n घात येणार आहे. तर पी ची किंमत किती आहे? 51,200. 1 अधिक 12.5 छेद 100. आपण दशांश चिन्ह काढून टाकायचं कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून. एक घर सरकवल्यावर छेदामध्ये 1 शून्य वाढवलेला आहे. आता ह्याला भाग जातोय बघा. 125 एक्के 125 125 8 येते. 8 एक्के 8 आणि 9 येणार. 9/8 म्हणजे 51,200 गुणिले 9/8 त्याचा क्यूब आहे म्हणजे 3 वेळा गुणाकार. 9/8 गुणिले 9/8. आता आपण जर 8चा घन केला तर 512 येतोय. म्हणजे हे 3च्या ऐवजी इथं 512ला भाग जातोय. कारण 8 गुणिले 8 गुणिले 8 किती येते? 512 आणि उरलेले 2 शून्य. आता याच्यानंतर बघा 9 गुणिले 9 गुणिले 9. 9चा घन 729 आणि त्याच्यावर ही 2 शून्य. आता आपल्याला काय काढायचं आहे? तर चक्रवाढ व्याज काढायचा आहे. चक्रवाढ व्याज काढत असताना मुद्दल किती आहे? 51,200 मुद्दल आहे. ती मुद्दल आपण ह्यातनं वजा करणार. म्हणजेच 72,900 वजा 51,200. 50,077. 9तून 2 गेले 7. परत आपण 2तून 1 गेला 1 राहिला. 7तून 5 गेले 2 राहिले म्हणजे 21,700. 21,700 रुपये. शेवटचं उदाहरण आहे. एका घनाकृतीला 6 शिरोबिंदू 10 कडा तर पृष्ठांची संख्या किती? ऑयलरचे सूत्र वापरायचं आहे आपण. F अधिक फी बरोबर E अधिक 2. F ची किंमत किती आहे? काढायची आहे. F अधिक 6. एजेस किती आहेत? कडा 10 अधिक 2. F बरोबर 10 अधिक 2 12 आणि हे अधिक 6 तिकडे नेऊन वजा केले. F बरोबर 6. अशा पद्धतीनं आपला हा 22 सालचा पेपर सोडवून झालेला आहे.